आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या मैदानामध्ये उतरतील। मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं उद्या संमेलन होत आहे। जे.पी. नड्डा उद्या संध्याकाळी 6 वाजता अंधेरीतल्या भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। अंधेरीमधल्या हनुमान मंदिरा शेजारी असलेल्या बीएमसीच्या मैदानामध्ये कार्यकर्ता संमेलन होत आहे। तिथे अंधेरीमधल्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल। तर उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईमध्ये येतात मार्गदर्शन करण्यासाठी। कशी स्ट्रॅटेजी दिसते आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची? ज्ञानदा, जर बघितलं असेल तर भाजपनं मुंबईकडे विशेष फोकस ठेवलाय। त्यामध्ये 6 पैकी 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपला उमेदवार उभे करायचे आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून ही कुठेतरी तयारी आहे। उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत आणि मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघात उद्या कार्यकर्त्यांचं संमेलन होत आहे आणि या संमेलनात जे.पी. नड्डा जे आहेत ते संबोधतील। आणि आपण जर बघितलं असेल तर भाजपची रणनीती यावेळी ठरणार आहे। भाजपनं खऱ्या अर्थानं मुंबईसाठी प्रयत्न केलेले आहेत। मुंबईतील 4 जागा ज्या आहेत त्या कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायच्या आहेत आणि त्याचसाठी उद्या हे संमेलन घेण्यात येत आहे। त्यामध्ये उत्तर मुंबई असेल, उत्तर मध्य मुंबई असेल, उत्तर पश्चिम मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसोबत जे.पी. नड्डा संवाद साधतील आणि एक मोठं संमेलन देखील घेण्यात येणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।